नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, GCC TBC इंग्लिशची एक्झाम ऑलमोस्ट संपलेली आहे. उद्या मला वाटतं शेवटचा दिवस आहे एक्झामचा इंग्लिशचा आणि त्यानंतर 18 पासून 18, 19 आणि 20 या 3 दिवस मराठीची एक्झाम होणार आहे. आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट केलेल्या आहेत, वेगवेगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि सगळ्यांना कमेंटला उत्तर देणं शक्य होत नाही. जेवढ्या शक्य आहे तेवढ्या कमेंट्सला मी उत्तर दिलेलं आहे. पण म्हणलं एक काम करूया, आपण त्याच्यावरती एक व्हिडिओज बनवूया कमेंट्सवरती. मी आता मोस्टली आपल्या जेवढ्या चॅनलवरती कमेंट आलेल्या आहेत त्या वाचतो आणि त्याचं तुम्हाला उत्तर देतो. खूप अशा गोष्टी का ज्यांनी कमेंट केलेल्या नाही आहेत त्यांना सुद्धा जर ह्या प्रश्न पडलेले असतील तर त्याचं उत्तर मिळून जाईल. तर चला तर आपण आपला आजचा व्हिडिओ चालू करू. प्रश्न तुमचे, उत्तर माझं. मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा पडलेला आहे का रिझल्ट कधी लागेल. हा कॉमन प्रश्न आहे, खूप जणांनी विचारलेला आहे आणि रिझल्ट हा तुम्हाला 45 डेज नंतर लागतो. म्हणजे राऊंड अबाउट ऑगस्टच्या 10 तारखेनंतर रिझल्ट तुम्ही अपेक्षित करा. 10 ऑगस्ट नंतर आपला टायपिंगचा रिझल्ट लागेल. दुसरी गोष्ट, अजून एक गोष्ट कॉमन आहे का नवीन बॅच कधी चालू होईल. तर नवीन बॅच चालू झालेली आहे, आत्ताच तुम्ही ॲडमिशन घ्या. नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये याची एक्झाम्स होईल आणि जास्तीत जास्त जर पुढे गेली तर डिसेंबरला एक्झाम होईल. पण नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे, टायपिंगचं ॲडमिशन चालू झालेलं आहे. तुम्ही जरी लेटला ॲडमिशन घेतलं तर तुमच्याकडनं फी तेवढीच आकारली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच ॲडमिशन घ्यायचं असेल GCC TBC साठी, टायपिंग कोर्ससाठी, तर तुम्ही अगोदरच ॲडमिशन घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच फीमध्ये 30 सर्व्हिस मिळते आणि तेवढाच वेळ मिळतो. एकदम ऐन मुवमेंटला तुम्ही लास्टला ॲडमिशन घेतलं जिथं फक्त 1.5 ते 2 महिने कालावधी असतो टायपिंग एक्झामसाठी आणि फी तुमच्याकडून तेवढीच आकारली जाते. तर कृपा करून तुम्ही लास्टच्या क्षणाला ॲडमिशन घेऊ नका. वेळ आहे तर आताच तुम्ही ॲडमिशन घ्या. आता आपण बघूया काय मुलांच्या काय कमेंट आलेल्या आहे चॅनलवरती, त्याचं आपण उत्तरं घेऊया. पहिली कमेंट आहे, मिडल अलाइनमेंट राहिली सर. ठीक आहे, आता मिडल अलाइनमेंट राहिली, त्यांनी ती मला वाटतं स्टेटमेंटमध्ये दिलेले, कोणत्या कॉलमसाठी राहिली माहीत नाही. टायपिंग स्टेटमेंटमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला किती मार्क्स प्रेझेंटेशनला ते दिलेले आहेत. मी परत सांगतो तुम्हाला, विलास चतुर सर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती GCC TBCच्या गाईडलाईन्सचे PDF टाकलेले आहेत. त्याच्यावर इच आणि एव्हरी वन गोष्ट दिलेली आहेत. तुमची कोणती गोष्ट राहिली, त्याचे किती मार्क्स आहेत, तेवढे मार्क्स तुमचे फक्त कट होतील, त्याची काळजी घ्या. म्हणजे तेवढे मार्क्स तुमचे फक्त स्टेटमेंटमध्ये कट होईल. जर बाकीच्या काही चुका नसेल तर अदरवाईज एक चूकसाठी तुमचा आधा मार्क कट होणार. दुसरी कमेंट आहे, विलास चतुर मीन्स सर टायपिंग झाली, फक्त प्रेझेंटेशनचा काही भाग राहिला. मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं टायपिंग पूर्ण झालेलं आहे, फक्त प्रेझेंटेशनचा काही भाग राहिला. जो प्रेझेंटेशनचा भाग राहिलेला आहे त्याच्यासाठी जेवढे मार्क्स आहेत ते तुमचे फक्त मिळणार नाही तुम्हाला. बाकी तुम्ही जे टाईप केलेलं आहे आणि जर तुम्ही सही जागेवरचे टाईप केलेलं आहे, पूर्ण टाईप केलेलं असेल मिस्टेक न करता, तर त्याचे तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. स्टेटमेंटसाठी प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, सर आपला पॅसेज आणि स्टेटमेंट टाईप करून झालं पण सबमिट नाही केलं आणि टाइम संपला तर ते मार्क पडतील का. खूप विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे का ज्यावेळेस ते पॅसेज टाईप करतात किंवा लेटर किंवा स्टेटमेंट टाईप करतात तर ते सबमिट करत नाही, डायरेक्टली टाइम संपतो आणि ते पुढच्या सेक्शनला चाललं जातं. तर अशा याच्यात घाबरू नका. जरी तुमचा टाइम संपला आणि तुम्ही सबमिट न करता पुढच्या सेक्शनला गेलं तरी ते ऑटो सेव्ह असतं, ते सेव्ह होतं. त्याच्यामुळे तुम्ही सबमिट केलंच पाहिजे असं गरज नाही. सबमिट ऑप्शन कधी तुम्हाला वापरायचं आहे, जर वेळेच्या अगोदर तुमचं स्टेटमेंट किंवा तुमचा पॅसेज झालेला असेल किंवा लेटर झालं असेल तर तुम्हाला ते सबमिट करायची गरज आहे. अदरवाईज तुमचा पूर्ण टाइम झाला तर ऑटोमॅटिकली पुढच्या सेक्शनला जाईल आणि तो सेक्शन तुमचा सेव्ह होईल. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही अजिबात घाबरू नका. जर तुम्ही प्रॉपर टायपिंग केलेलं असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स मिळतील. त्याच्यामुळे सबमिट केलं काय आणि नाही केलं काय त्याचा काही इश्यू नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, सर माझे 2-5 लाईन्स सुटली इंग्लिश 30 टायपिंगमध्ये आणि दोन मिस्टेक्स राहिले असतील. म्हणजे 2 लाईन किंवा 3 लाईन राहिल्या समजा त्याच्या आणि 2-5 लाईन्स सुटली. 2-5 लाईन्स सुटल्या आणि इंग्लिश 30 टायपिंग्समध्ये 2 किंवा 3 मिस्टेक्स आहेत. मित्रांनो, 4 लाईनीपर्यंत जर तुमचं राहिलं तर राऊंड अबाउट तुम्ही 50% आहेत. 3 राहिल्या तुमच्या पॅसेजच्या तर तुम्ही पास होऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला वरती कुठेही चूक करायची गरज नाही. पूर्ण पॅसेज टाईप केल्यानंतर जर तुमच्या 3 लाईन्स राहिल्या तर तुम्ही 100% पास होऊ शकता. कारण 3 लाईनीमध्ये तुमचे राऊंड अबाउट 24 शब्दापेक्षा जास्त शब्द नसतात. पण जर तुम्ही 4 लाईन्स राहिल्या किंवा 5 लाईन राहिल्या तर होऊ शकतं त्याच्यामध्ये जर जास्त शब्द असेल तर एक शब्द 1 मार्क कट करणार आहे. त्याच्यामुळे चान्स कमी आहेत. आणि समजा वरती जर तुमचे खूप मिस्टेक झाले असतील किंवा मिस्टेक नकळत झाले असतील, कोणी मिस्टेक जाणून बुजून करत नाही पण नकळत झाले असतील तर ते मार्क पण कट होणार आहे. त्याच्यामुळे राऊंड अबाउट पकडून चला, तुम्ही फक्त 2 ते 3 लाईन्स राहिल्या तर तुम्ही पास होऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त लाईन्स राहिल्या तर पास होण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तरी पण होप आपण आशा बाळगूया का तुम्ही पास व्हाल. शकतं त्याच्यापेक्षा कमी चुका तुमच्या झाल्या असतील 24 पेक्षा. सर जर मला मेल आणि लेटर्समध्ये पास झालं आणि स्टेटमेंट
मध्ये फेल झालं तर पास होणार का? हा, काही विद्यार्थ्यांचा असा पण प्रश्न आहे, सर आम्ही ईमेल्स पूर्ण केलेले आहेत, लेटर पूर्ण केलेले, पण स्टेटमेंट आमच्याकडनं चुकलेलं आहे आणि मग स्टेटमेंटला समजा आम्हाला 0 मार्क्स मिळाले आणि समजा मेल आणि लेटर्सला जर मार्क मिळाले तर आम्ही पास होऊ शकतो का? तर हो, तिन्ही सेक्शन मिळून तुम्हाला 14 मार्क पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तिकडे जर 14 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले किंवा 14 मार्क्स मिळाले तर तुम्ही पास होऊ शकता. पण त्या दोन्ही सेक्शनमध्ये समजा तुम्हाला 14 पेक्षा कमी मार्क्स असतील आणि स्टेटमेंटला ऑलरेडी तुम्हाला 0 मार्क्स आहे, तर मग तुम्ही फेल होणार. पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त मार्क्स असतील स्टेटमेंट आणि लेटर्समध्ये, तर इकडले मार्क्स तिकडे कव्हर होऊ शकतात. त्याच्यामुळे 14 मार्क्स लागणारे हे तिन्ही सेक्शन एकत्र आहेत, मेल, लेटर आणि स्टेटमेंट. त्याच्यामुळं इथं पण तुम्ही घाबरू नका. 100% तुम्ही पास व्हाल, जरी स्टेटमेंट तुमच्याकडनं चुकलं असेल तरी. पुढचा प्रश्न आहे, खूप विद्यार्थ्यांनी पॅसेजमध्ये अजून एक चूक केलेली आहे. आता एका विद्यार्थ्यांचं असं आहे, ते लाईन मॅच करण्यासाठी एंटर केलं तर सर मिस्टेक कट होईल का? तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही पॅसेज टाईप करतात, पॅसेजला सुरुवात करताना तुम्हाला फक्त एक टॅब दाबायचा आहे, पॅसेज चालू करायचा आहे. ज्या ठिकाणी तुमचा पॅसेज संपतो किंवा पॅराग्राफ संपतो तिथंच तुम्हाला एंटर दाबायचं आहे. खूप विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, काही कमेंट्स पण आलेले आहेत का तिकडली लाईन मॅच करण्यासाठी जिथपर्यंत तुमची लाईन टाईप झाली तिथं जाऊन तुम्ही एंटर मारला आणि परत त्याच्या दुसऱ्या लाईन पासून स्टार्ट केलं, तसंच तुम्ही इकडे दुसरी लाईन स्टार्ट केलेली. तर तुम्हाला असे लाईन टू लाईन मॅच करायचं नाही, तुम्हाला कंटिन्यू टाईप करायचं होतं. त्यांच्या जरी लाईन्सचं वर्ड इकडे तिकडे झालं तरी चालेल, फक्त आपल्याला काय करायचं होतं, वर्ड करेक्ट लिहायचे होते फक्त. त्याच्यामुळे तुम्हाला लाईन टू लाईन मॅच करायचं नव्हतं. तर काही विद्यार्थ्यांनी ही चुकी केलेली आहे, त्याच्यामुळे त्याचे मार्क्स कट होतील, कारण तिथे एंटरची गरज नसताना तिथे एंटर दाबलेलं आहे. तर मित्रांनो, अजूनही जर कोणाची पुढे एक्झाम असेल आणि जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पॅसेजमध्ये लाईन टू लाईन मॅच करू नका, कंटिन्यू टाईप करा. फक्त जिथं पॅराग्राफ संपतो तिथंच तुम्हाला एंटर मारायचं आहे, तोपर्यंत तुम्हाला एंटर मारायचं नाही, कंटिन्यू टाईप करायचं आहे. रुलर लाईनच्या पुढे तुमचं टायपिंग जाणार नाही. जिथपर्यंत रुलर लाईन आहे तिथपर्यंत तुमचं टायपिंग जाईल आणि त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली खालच्या लाईनला येईल. त्यामुळे तुम्ही लाईन टू लाईन मॅच करू नका, कारण त्यांची फॉन्ट साईज वेगळी असते. जे पॅसेज दिला असतो तुमची फॉन्ट साईज वेगळी असते, त्याच्यामुळे कधीही असं लाईन टू लाईन मॅच होणार नाही. त्याच्यामुळं ज्यांनी ही चुकी केली असेल, खूप मार्क्स कट नाही आले पाहिजे, पण आता काय सांगू शकत नाही, कारण त्याची जर प्लेस बदलली, जागा बदलली तर ते मार्क कट होणार. सर माझी 30चा टायपिंग पेपर होता आज, तर माझी एक लाईन अर्धी लाईन राहिली तर बट पॅसेज पूर्ण बरोबर आहेत. परत मी सांगतो, जर ज्यांची एक लाईन राहिली, 2 लाईन्स राहिल्या आणि पूर्ण पॅसेज त्यांनी प्रॉपर टाईप केला असेल, स्पेलिंग मिस्टेक केली नसेल, तर 100% ते पास होतील. कारण ही मी नाही सांगत, हे काय मी ज्योतिषी नाही आहे. आपल्याला 40 मार्कापैकी फक्त 16 मार्क पाहिजे, म्हणजे 24 चुका तुम्हाला माफ आहेत. चुका म्हणजे काय, तुम्ही शब्द टाईप केले नाही काय, तुम्ही शब्द टाईप करताना चुकीचे लिहिले काय, म्हणजे तुम्ही जी मिस्टेक करणार त्यासाठी 1 मार्क कट होणार आणि असे 24 मार्क तुमचे जरी कट झाले 40 पैकी, तरी तुम्हाला किती 16 मार्क मिळतात आणि 16 मार्काला पासिंग आहे. पण त्याच्यापुढे एक जरी चुकी झाली तरी तुमचं काय होणार आहे, नापास होणार आहे, की मार्क कमी पडणार आहे, 14 पडतील किंवा 15 पडतील आणि मग तुम्ही फेल होणार आहे. तर ज्यांच्या 1 लाईन्स राहिल्या, 2 लाईन्स राहिल्या, 1 आणि 2 लाईनमध्ये कधीच असं 24 वर्ड बसू शकत नाही. बसतील तर किती बसतील, जास्तीत जास्त 15-16 वर्ड बसतील. 3 लाईनीमध्ये पण शक्यतो 24 वर्ड बसत नाही. तुम्ही पाहिजे तर ट्राय करून बघा, पॅरेग्राफ वेगवेगळे पॅरेग्राफचे मोजून बघा, वेगवेगळ्या जर 2-3 लाईन्स राहिले तर किती शब्द बसू शकतात मॅक्झिमम. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं तुम्हीच कॅल्क्युलेशन करा का आपल्या किती लाईन्स राहिल्या आणि वरती आपले किती. वरती जर समजा तुम्ही खूप चुका केल्या असाल घाई गडबडीमध्ये टायपिंगमध्ये, तर मग होऊ शकतं खालच्या 2 लाईन राहिल्या तरी तुम्ही नापास व्हाल. तुम्ही तर विचार करत असाल 2 लाईन पास व्हायला पाहिजे, पण वरती जर चुका आहेत त्याचे मार्क कट होणार आणि खालचे जे लाईन्स राहिले त्याचे मार्क कट होणार. एकूण तुमचं 24च्या पुढे जर गणित गेलं कट होण्याचं, तर मग मार्क कमी पडणार आणि तुम्ही फेल होणार. तर घाबरू नका, ज्यांच्या 2 लाईन्स राहिल्या आणि जर मिस्टेक नसेल वरती टाईप केलेल्या पॅसेजमध्ये, तर नक्कीच पास व्हाल. होप आपण आशा बाळगू तुम्ही पास व्हायला पाहिजे. खूप मेहनत करतात मुलं बिचारे, खूप टायपिंग करतात, खूप कष्टाने हे सगळं तयार केलेलं असतं टायपिंगचं वगैरे, आणि घरच्यांची खूप मेहनत असते तुमच्या पाठीमागे. जरी तुम्ही आज टायपिंग कोर्स करत असला तरी एक तुमची एकट्याची मेहनत नाही, तुमच्या पाठीमागे तुमचे आई वडील, घरचे सगळे लोक त्यासाठी कष्ट करत असतात, फीस भरत असतात, तुमचा वेळ तुम्ही तिथे देतात. तर मित्रांनो, तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली असेल तर नक्कीच तुम्ही पास व्हाल आणि मी तर खरंच आशा बाळगतो का तुम्ही सगळ्यांनीच पास व्हाल. पुढचा प्रश्न आहे, 30च्या पॅसेजमध्ये स्टार्टिंगला टॅब नाही दिला, पूर्ण लिहून झाल्यावर दिला तर चालेल का? तर हो, पूर्ण पॅसेज टाईप करून झाला आणि जर तुमच्याकडे वेळ उरला
तर तुम्ही नक्कीच त्या पॅसेजला करेक्ट करू शकता. आणि जरी समजा टायपिंग करताना तुम्ही टॅब नाही दिला, नंतर टॅब दिला तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त सबमिट व्हायच्या अगोदर किंवा सेक्शन संपायच्या अगोदर तुमच्या त्या गोष्टी करेक्ट असणं आवश्यक आहे. त्यामुळे अगोदर केल्या काय नंतर केल्या काय काही फरक पडत नाही. आणि एखादा शब्द चुकला तरी नंतर तुम्ही त्याला दुरुस्त करू शकता. खूप विद्यार्थ्यांचं असं कमेंट आहे, सर बॅकस्पेस वापरायचा तर मार्क कट होतात का? तर नाही, मी याच्या अगोदर खूप वेळेस सांगितलेलं आहे. मी याच्यासाठी वेगळा व्हिडिओ पण टाकलेला आहे. मित्रांनो, बॅकस्पेस वापरला जाता मार्क कट होत नाही. तुम्ही त्या शब्दाला करेक्ट करू शकता आणि किती बॅकस्पेस वापरायचे ते तुम्ही किती वापरा. खूप इन्स्टिट्यूटमध्ये बॅकस्पेस विरुद्ध संबंधी खूप अशा अंधश्रद्धा पसरवल्या आहेत. का एवढेच बॅकस्पेस वापरा, तेवढेच बॅकस्पेस वापरा, तुमचा स्पीड कमी होईल, हे होईल, ते होईल. खूप वेगवेगळं आहे. ठीक आहे, आपल्याला त्याच्याविषयी काय हे नाही आहे. ज्याला जसं सांगायचं ते सांगू द्या. पण बॅकस्पेस वापरला तर काही फरक पडत नाही आणि कोणतेही मार्क कट होत नाही. तुम्ही ती वर्ड तुम्ही करेक्ट करू शकता आणि टाईप करू शकता. फक्त तुम्हाला जो वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला ती गोष्ट करायची. हा वेळ निघून गेल्यानंतर ती गोष्ट करून त्याचा काही उपयोग होत नाही आणि ती सबमिट म्हणजे ग्राह्य धरली जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही बॅकस्पेस वापरा, करेक्ट करा वर्डला आणि कितीही करू शकतात. त्याचं काही संबंधित तुमच्याकडे वेळ उरला पाहिजे. आणि लेटर किंवा स्टेटमेंटमध्ये पण तुम्ही बॅकस्पेस वापरू शकतात, त्यालाही काही लिमिट नाही. माझा पूर्ण 30चा झाला तर 40. सर, माझे बोट खूप थरथरत होते. पॅसेजचे 4 वर्ड्स राहिलेत, पास होईल का? मित्रांनो, पॅसेज टाईप करताना हात थरथरणं किंवा थोडीशी भीती वाटणं, प्रेशर येणं हे साहजिकच आहे. हे तुम्ही काय आणि मी काय आणि अजून कोणी काय होऊ शकतं, होतच ते. तर ही कॉमन गोष्ट आहे. ठीक आहे, थोडीशी स्टार्टिंगला भीती वाटते, पण काही नाही, एकदा थोडंसं रुळलं तर चालून जातं. काय असं एवढं मोठी गोष्ट नाही. पण जर राहिले 2-3 वर्ड राहिले, 4 वर्ड राहिले, मी तर परत सांगतो तुम्हाला, तुम्ही 24 वर्ड ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकच आहे, तर वरती तुम्ही टाईप केलेल्या याच्यामध्ये कुठेही चूक नको आहे. त्याच्यामुळे 4-5 वर्ड राहिले शेवटच्या लाईनचे तरी काही प्रॉब्लेम नाही. वरती समजा थोड्याफार चुका झाल्या, तुम्हाला लक्षात ठेवा का 24 चुका माफ आहेत. तसं लक्षात ठेवा, 24 चुका तुम्हाला माफ आहेत. फक्त 25वी चूक तुमच्यासाठी खूप घातक आहे. कारण 40 पैकी तुम्हाला 16 मार्क पाहिजे आणि 24 चुका जर केल्या तुम्ही तर राऊंड अबाउट 16 मार्क पडतात. तर मित्रांनो, तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा. खूप वेळेस मुलं कमेंट करतात, एवढे लाईन्स राहिल्या, तेवढ्या लाईन्स राहिल्या. तुम्ही तुमच्या मनानेच कॅल्क्युलेशन करा की ह्या 24 मध्ये आपण गिनले जातो का? 24च्या आतमध्ये तुमच्या चुका झाल्या तर काहीच प्रॉब्लेम नाही. 24च्या पुढे एक जर चूक झाली तर मग मार्क तर पडतील, पण ते आपल्या काहीच उपयोगाचे नाही. परत तोच एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांना, जर मेल आणि लेटरमध्ये मार्क्स पूर्ण मिळाले आणि स्टेटमेंटमध्ये जर चुकीचं झालं तर पास होईल का? तर हो, होईल. तिन्ही मिळून आपल्याला 14 मार्क्स पाहिजे 35 पैकी. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स नाही. पेपरमध्ये ईमेल सेंड नाही केला तर मार्क मिळतील का? तर हो, तुमचा 1 मार्क कट होईल. त्यासाठी 4 मार्क तुम्हाला मिळतील. 5 मार्काला ईमेल असतं, त्याच्यामध्ये स्पेसिफाय तुम्हाला दिलेलं आहे किती मार्क्सला काय काय तुम्हाला गोष्टी आहेत. तुम्ही एकदा परत त्या GCCDBCच्या गाईडलाईनच्या PDF ला जा आणि चेक करा. तुम्ही सेंड नाही केलं तर तुमचा किती मार्क कट होईल? तर 1 मार्क त्यासाठी दिलेला आहे. फक्त तेवढा 1 मार्क तुमचा कट होईल, जरी तुम्ही सेंड केलं नाही तरी. पूर्ण तुमचं ईमेल चुकीचं ग्राह्य धरलं जाणार नाही. सर, GCCDBCची फॉर्मॅटची जी गाईडलाईनची PDF लिंक पाहिजे होती, टेलिग्रामवर चॅनलवर भेटत नाही. मित्रांनो, मी टेलिग्राम चॅनलला ही लिंक टाकलेली आहे, PDF टाकलेली आहे. तुम्ही थोडी वाचा, थोडंसं फाईल चेक करा. सगळ्याच गोष्टी माझ्यावर सोडू नका देऊ. आपणही थोडंसं मेहनत घ्या, तर नक्कीच तुम्हाला जी फाईल मिळेल. मी खूप मेहनत करून त्या सगळ्या फाईल शोधून टाकतो. तुम्ही त्याचा तरी फायदा घ्या आणि प्रत्येक गोष्ट मला शोधत सांगायला लावू नका. मलाही काहीतरी लिमिटेशन आहेत ना. प्रत्येक गोष्ट जसं तुम्ही एक सांगता, अजून 2 जण सांगता, अजून 3 जण सांगतात. त्याच्यामुळे प्रत्येकाला मी लिंक आणि फाईल शेअर करत बसलं तर माझा मोबाईल नक्कीच हँग होईल. म्हणून तो टेलिग्राम चॅनल ओपन केला. बाकी त्याच्यावरती मी कधीच लिहित नाही हार्दिक शुभेच्छा आणि हे आणि ते. लिमिटेड गोष्ट जे आपल्याला, आपण तेच गोष्टी फक्त त्याच्यावर टाकतो. आणि त्यासाठी जो चॅनल ओपन केला मी, खास करून का ज्या इम्पॉर्टंट फाईल्स आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांना सेंड करण्यासाठी करू शकतो. मी पहिलं करत होतो, पण त्यामुळे माझा मोबाईल्स हा हँग होण्याचे प्रकार जास्त झाले. मला दुसरा मोबाईल परचेस करावा लागला त्यासाठी. आता दोन्ही मोबाईल्समधून जर मी हे सगळं करत बसलो तर मित्रांनो, शेवट कसं आहे, मलाही पोटपाणी आहेत, मलाही थोडंसं माझा व्यवसाय बघावा लागेल. हा मी छंद म्हणून करतोय. त्याच्यामुळं त्या चॅनलवरती आपण त्या फाईल्स वगैरे चेक करा. नक्कीच तुम्हाला तिथं सगळं मटेरियल मिळेल. आणि नसेल तर तुम्ही सांगा, परत ते मटेरियल मी त्या चॅनलवर टाकेल, तिथून तुम्ही ती घ्या, म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांना पण ती गोष्ट मिळेल. सर, इंग्लिशच्या 40च्या स्टेटमेंटमध्ये फिनिश ऑप्शनवर 2 वेळा क्लिक झालं तर काही प्रॉब्लेम येईल का? मित्रांनो, फिनिशमध्ये तुम्ही 2 वेळेस क्लिक करा, 3 वेळेस क्लिक करा, असं बी ते फिनिश बटन फक्त नावासाठीच आहे. असं फिनिश असतंच ते ॲक्च्युली. त्याच्यामुळे एकदा क्लिक केलं काय, 2दा क्लिक केलं काय फरक एवढा काही जाणवणार नाही तुम्हाला. आणि जाणवला तरी फक्त अर्ध्या मार्काने तुमचं मार्क कट होईल. त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला लेटरमध्ये टोटल 15 मार्क आहेत. त्याचं समजून जायचं की समजा फिनिशवर तुमचं 2दा क्लिक झालं तर ते पहिल्यांदा ऑन होईल, सरळ ऑफ होईल. समजा असं जर पकडलं आपण,
तर तुमचा फक्त अर्धा मार्क कट होईल. अर्धा होणार नाही, काहीतरी 0.25 वगैरे मार्क कट होईल. पण मला असं वाटत नाही फिनिशसाठी काहीतरी मार्क्स असतील. टोटल 2 मार्क्स आहे मेल मर्जसाठी. दोन्ही आर्टिकलसाठी 1-1 मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे एवढं काही त्याचं टेन्शन घेऊ नका आणि एवढी मोठी टेन्शन घेण्यासारखी ती गोष्ट नाहीये. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न बघूया. स्टेटमेंट हेडिंगला साईज 16 करायची आहे का? तर मला वाटतं 16 GCC TBC 30 मध्ये कुठेच आपल्याला साईज बदलायची नाही, फक्त आपल्याला 40च्या याला बदलायची. पण इथं कोणत्या याला सांगितले ते काही कळत नाही त्यांनी. 16 करायची का? हेडिंगची तर 30ला काही चेंज करायची गरज नाहीये, फक्त 40 साठी आपल्याला रोची हाईट बदलायची असते. बाकी बोल्ड अंडरलाईन करायचं. मला वाटतं स्टेटमेंटमध्ये कुठेही तुम्हाला साईज चेंज करायची नाहीये. ठीक आहे, तरी पण एकदा तुम्ही GCC TBC ची गाईडलाईन चेक करा. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे का बघा. तुम्ही कोणत्या स्टेटमेंट विषयी बोलता त्याविषयी सगळं चेक करा. सर रेफरन्स आणि डेटला बोल्ड करायचे का? हा, खूप विद्यार्थ्यांनी असं केलं का रेफरन्स आणि डेटला बोल्ड करायचं का? पण GCC TBCच्या गाईडलाईन्समध्ये असं कुठे दिलेलं नाही का रेफरन्स आणि डेटला बोल्ड करा. खूप विद्यार्थी बोलतात आम्हाला क्लासमध्ये असं शिकवलंय का रेफरन्स आणि डेटला बोल्ड करा. तर मित्रांनो, ठीक आहे, ते गुरु आहेत ज्यांनी तुम्हाला शिकवलं असेल, नक्कीच काहीतरी हे असेल. आपण फक्त GCC TBCची गाईडलाईन्स फॉलो करतो आणि त्याच्यामध्ये दिलेलं नाही म्हणून मी सांगितलेलं नाही का बोल्ड करू नका. बाकी जर तुम्हाला शिक्षकांनी सांगितलं असेल तर तुम्ही वापरू शकता, यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही अजूनही परत एकदा चेक करा GCC TBCच्या गाईडलाईन्समध्ये 30 किंवा 40च्या कोणत्या तुम्हाला ठिकाणी रेफरन्स किंवा डेटला जे आहे तिथं तुम्हाला बोल्ड करायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बोल्ड असेल तर तुम्ही नक्कीच करा, पण त्याच्यामध्ये बोल्ड नाही असं मी 2दा 3दा 4दा वाचलेलं आहे. त्याच्यानंतर होऊ शकतं नजर चुकीने माझ्या डोळ्यातनं असं होऊ शकत असेल का ऑप्शन असेल पण माझ्याकडून वाचल्या गेला नसेल. पण 100% सांगतो असं लिहिलेलं नाहीये. पण जे तुमचे सर सांगतात तर तुम्ही नक्की त्यांना फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्ही तुमचा निर्णय हा योग्य घ्या. तुम्ही आता 18 वर्ष कंप्लीट झालेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्याच्या पात्रतेचे आहात. तर तुम्हाला वाटेल तसं तुम्ही योग्य निर्णय घ्या. म्हणजे कोणी काय सांगतं तर सगळ्या लोकांचं ऐकून घ्यायचं आणि जे योग्य वाटेल त्याचा निर्णय आपण घ्यायचा असतो. तर परत तुम्ही सांगतो GCC TBCची जी गाईडलाईन्स आहे ती एकदा फॉलो करा, चेक करा आणि त्याच्यामध्ये जर असेल तर नक्कीच करा. इंडियन स्टाईल असेल तर सब्जेक्ट रेफरन्सला 1 का 2 टॅब द्यायचे. इंडियन स्टाईल असेल रेफरन्स आणि सब्जेक्टला तुम्हाला फक्त 1च टॅब द्यायचा आहे, 2 टॅब नाही द्यायचे. 30च्या याला तुम्हाला 2 टॅब द्यायचे. पण 30 मध्ये असं कोणत्या प्रकारची तुम्हाला स्टाईल नसते पॅराग्राफसाठी किंवा ॲड्रेससाठी, त्याच्यामुळे तो ऑप्शन त्याच्यामध्ये नाहीये. आणि जर 40 मध्ये इंडियन स्टाईल असेल तर फक्त 1च टॅब सांगितलेला आहे, 2 टॅब नाही सांगितलेले. आणि जर तुम्हाला परत कुणी जर असं सांगितलं असेल 2 टॅब तर ते परत तुम्ही तुमचा योग्य निर्णय तुम्ही स्वतःहून घ्या. बाकी GCC TBCच्या गाईडलाईन्स मध्ये फक्त 1 टॅब सांगितलेले. मी काल 30चा पेपर दिला परंतु मला 3 मिनिटाचा पॅसेज करायला मिळाला नाही व माझे लॉगिंग पूर्ण उशिरा झाले व मध्येच कीबोर्ड पॅसेजच्या वेळेस बरोबर नव्हता. माझ्या 3 ओळीच झाल्या. मी हेल्प मागितली पण वेळ दिला नाही आणि मी स्टेटमेंट लेटर केलं नाही. अर्ध्या 10 मिनिटाच्या पर्यंत पेपर चालू असताना कॉम्प्युटर बसली असता पुढे काय होणार? खूप विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे. काही ठिकाणी जी लॅब आहे ती प्रॉपर नसते, व्यवस्थित नसते आणि कॉम्प्युटर्सला प्रॉब्लेम येतात किंवा तुम्ही उशिरा पोहोचले असेल, लॉग इन झालं असेल तर तो पॅसेज निघून पण गेला असेल. खूप वेळेस काय असतं ऑनलाईन असेल कधी कधी काय होतं एक्झाम चालू करायसाठी काही लोक लॉग इन टाकून चालू करतात. त्या टायमामध्ये त्या मुलाचा तो पॅसेज निघून गेला असेल आणि तो डायरेक्ट होऊ शकतं पॅसेजच्या टायमिंगला बसला असेल आणि त्याच्यामध्ये तो काय असतं जेव्हा एक्झाम असते थोडंसं प्रेशर येतो, घाबरल्या जातात. परत सांगतो ह्या गोष्टी साहजिकच आणि कॉमन गोष्टी ज्या होतातच. तुम्ही धावत धावत पळत एखाद्या एक्झाम सेंटरला गेला आणि तुमची एक्झाम आहे तिथं तुम्ही गेला तर अचानक एक्झाम चालू आहे तर तुम्हाला प्रेशर येणार, घाबरले जाणार, तुमच्या मनात वेगवेगळे विचार येणार. आता काय होईल, कसं होईल, माझं लेटर होईल का, माझं स्टेटमेंट होईल का, ह्या गोष्टी सगळ्या मनात विचार येत असतात. त्यामुळे तुम्ही थोडंसं घाबरल्यामध्ये कधी कधी चुकीचं टाईप केलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला तिथं भेटणार कम्प्युटर चांगला नसतो आणि खूप वेळेस तुम्ही मदत मागितली तरी प्रॉपर तिथं मदत मिळत नाही. हे एका सेंटरवर होत नाही, हे खूप ठिकाणी सेंटर होतं. आता हा एरर कसा आहे, काय आहे, त्याला काहीच हे नाही आणि याच्यावरती खूप विद्यार्थी बोलतात सर याच्यावर काय करायचं, याच्यावर कारवाई काय. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेता, तुम्ही एखाद्या क्लासमध्ये ॲडमिशन घेता तर त्या क्लासवाल्यांशी तुम्ही मोकळेपणाने बोला, कसं असं आहे, आम्ही खूप मेहनतीने आमचे आईवडील हे सगळं फीज भरतात आणि जर असं होत असेल आमचं छोट्या गोष्टीसाठी आमचं जर पूर्ण 6 महिन्याचं टाईम वाया जात असेल, वेळ वाया जात असेल तर तुम्ही नक्की याच्यावरचे विचार करा. होऊ शकतं पुढच्या बॅचला अशी गोष्ट होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जे सर आहेत, जे शिक्षक आहेत किंवा जे तुम्हाला शिकवतात किंवा तुम्ही जिथं ॲडमिशन घेतलं त्यांच्याशी व्यवस्थित बोलून घ्या आणि याच्यावरती सोल्युशन काढा. त्यांना त्याची कंप्लेंट करा, मेल करायला सांगा. कारण शेवट तुम्ही खूप मेहनतीने ते फीज भरलेली असते, खूप कष्टाचा तुमचा पैसा असतो आणि त्याच्यावरती जाणीव त्यांना करून द्या त्या गोष्टीची. तर तुम्ही मेल करा, सर असं असं झालं तिथं, तसं तसं झालं, ह्या गोष्टी तिथं तुम्ही सांगा. बघा, मी एक फक्त यूट्यूबर आहे, मी माझी गाईड तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं, माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं,
प्रत्यक्ष मदत तिथं मी येऊन करू नाही शकत किंवा प्रत्येक ठिकाणी माझी एवढी काही होल्ड नाही, मोठी ओळख नाही का मी डायरेक्ट पुण्याला ऑफिसला फोन लावला आणि विचारेल बाबा काय रे कुठे असं झालं, असं काही असं नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही स्थानिक लेवललाच तुम्हाला ह्या गोष्टी फेस करावं लागेल किंवा तिथल्या स्थानिक लोकांशी तुम्हाला क्लासेसही तुम्हाला सांगावं लागेल आणि ह्या गोष्टी सांगून तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन काढा. होऊ शकतं होतं आता माझ्याही काही ठिकाणी मुलांचे मला कॉल आले तर तिथं असंच झालं का कम्प्युटर बरोबर नव्हते, हेल्प मागवत होते तर तो चिडून बोलत होता काही खूप ठिकाणी. आणि हा एरर आता त्या तिथल्या सिस्टमचा आहे का कम्प्युटरचा आहे का पूर्ण सिस्टमचा ते काही सांगू शकत नाही. बिचारे जे एक्झाम घेतात प्रत्येक जर मुलगा विचारत असेल सांगा 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 तर तोही वैतागणारच आहेत सुपरवायझर. पण काही ठिकाणी खरंच रिअली वागणूक चांगली मिळत नाही, रूट वागणूक भेटते. पण हा एक एरर्स आहेत पूर्ण सिस्टममध्ये आणि त्याच्यावरती खरंच सोल्युशन व्हायला पाहिजे पण ते होत नाही प्रॉपर. तर त्याच्यावरती तुम्हीच हे करू शकता, बोलून सोल्युशन काढू शकता. तुम्ही तुमच्या क्लासच्या संदर्भात बोला आणि सांगा त्यांना तुमची समस्या जी काय त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन निघू. सर मी आज एक्झाम दिली, एक्झामला स्टेटमेंट आले नाही, काय करू? अजिब आहेत, म्हणजे स्टेटमेंट तर यायला पाहिजे असं होत नाही पण का नाही आलं? मग तुम्ही तिथले जे सुपरविजन आहेत त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं कसं माझ्या एक्झाममध्ये स्टेटमेंटच आली नाही, पण ती का आली नाही? ती एरर सॉफ्टवेअरचं एरर आहे का तुमच्याकडून ती सबमिट झाली? म्हणजे खूप वेळेस काय होतं का जसं सेक्शन चालू होतं खूप वेळेस आपण घाई गडबडीमध्ये पटकन सबमिट करून टाकतो, तर तो सेक्शन पटकन सबमिट होईल तर तुम्हाला कळणार नाही किंवा तुम्ही सबमिट केला आणि तुम्ही बोलता आलीच नाही. म्हणजे बघा ह्या गोष्टीमध्ये ना जोपर्यंत तिथले सुपरविजनवाले किंवा तिथलं काय जे सॉफ्टवेअर जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत हे लोक सांगितल्याशिवाय ह्या गोष्टी करणार नाही. त्याच्यामुळे ह्या कमेंट्सवरती आता सध्या तरी मी काही बोलू शकत नाही. तुम्ही जे बोलता बरोबर स्टेटमेंट आली नाही पण इथले सुपरविजनला सांगायला पाहिजे तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जे क्लासमध्ये तुम्ही प्रवेश घेतला ना तिथे ह्या गोष्टी तुम्ही कळवा. मित्रांनो कसं आहे तुम्ही तिथं फीस भरता, तुम्ही त्याला एक रक्कम देतात, काहीतरी तुम्ही त्याचं मानधन देतात आणि मग तुम्ही ह्या गोष्टी तिथं त्यांच्याशी बोलूनच केल्या पाहिजे. मग ते होऊ शकतं पुण्यास ऑफिसला मेल करतील किंवा काय करतील किंवा याच्यावरती काहीतरी सोल्युशन निघतील किंवा होऊ शकतं तुमचा डेटा जर त्याच्यात सबमिट झाला तर तुम्हाला परत एक्झाम द्यायला लावतील, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या क्लासेस संदर्भात बोलून घ्या आणि तिथं तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळू शकेल. सर 30 मध्ये 3 लाईन्स राहिल्या आणि 4 मिस्टेक, मी पास होईल का? परत तेच गणित सांगतो, किती लाईन्स राहिल्या याला महत्व नाही, किती शब्द मिस्टेक झाले याला महत्व नाही. जास्तीत जास्त तुम्हाला 24 शब्द चुकले तर चालू शकतील 40 पैकी, पुढे एकही शब्द चुकला तर तुम्हाला चालणार नाही. त्याच्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा का तुम्हाला किती लाईन्स राहिल्या आणि त्याच्या अंदाजे किती वर्ड्स असू शकतील त्याने तुमच्या मिस्टेक किती झाल्यात. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं 16 मार्क जरी पॅसेजमध्ये मिळाले पाहिजे आणि एकूण 40 मार्क आहे म्हणजे तुम्हाला किती 24 मिस्टेक चालू शकते. मग तुम्ही काय करायचं की एखाद्या पॅसेजच्या खालच्या 3 लाईन्स मोजा आणि त्या 3 लाईनमध्ये अंदाजे 2-3 पॅसेजचे चेक करा की किती शब्द येतात. मग त्या शब्द प्लस तुम्हालाच वाटतं की 4 शब्द चुकले, मग ते 4 शब्द असे राऊंड आउट किती शब्द होतात? 24च्या पुढे जात नाही तर बघा 24च्या आतमध्ये असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यापेक्षा जर तुमचा जास्त शब्द चुकत असेल तर मग त्याला काही हेच नाही. पेपरमध्ये ईमेल सेंड नाही केला तरी मार्क्स मिळतील का? तर ठीक आहे मिळतील ना, सेंड केलाच पाहिजे असं काही नाही, त्याचा 1 मार्क्स तुमचा कट होईल. हे अगोदर पण मी सांगितलेलं आहे. सर माझ्या पॅसेजमध्ये सेकंड पॅराग्राफची एक लाईन मिस झाली आणि थर्ड पॅराग्राफ मधली एक लाईन तर पास होऊ शकते का? मला खूप टेन्शन आलंय सर, प्लीज मला सांगा. मित्रांनो पॅसेज टाईप करताना तुम्हाला त्या प्लेसला तो शब्द लिहायचा आहे. तुम्ही एखादा शब्द लिहिता त्याची जागा बदलली, शब्द जरी करेक्ट असला तरी तो पूर्ण ग्राह्य धरला जात नाही, तो चुकीच्या मध्ये काउंट होतो. समजा तुम्ही एक वाक्य लिहितात आणि त्याची फक्त तुम्ही जागा बदला, वाक्य तसंच लिहा, जे शब्द मिस्टेक न करता लिहा, पण तुम्ही जर त्याची जागा बदलली आणि जर तुम्ही टाईप केलं तर ते पूर्ण चुकीचं ग्राह्य धरलं जातं. सेम तसंच पॅसेजमध्ये तुम्ही मधली एखादी लाईनच गायब करून टाकली आणि खालचं लाईन वरती जोडली तर पुढचा सगळा पॅसेज तुमचा चुकीमध्ये काउंट होतो. खूप विद्यार्थ्यांची ही नकळत गोष्ट होते, मुद्दामून करत नाही कोणी, पण खूप वेळेस काय होतं डोळ्यांना तरतरी येते, प्रेशर असतो आणि मग नकळत काय होतं सगळे शब्द सारखेच दिसायला लागतात. अशा वेळेस ही गडबड होऊ शकते आणि मग एखाद्या वाक्याचा गेन केल्यानंतर मधलं एक वाक्य पूर्ण गायब होऊन दुसरंच वाक्य जोडलं जातं, जबकि दोन्ही वाक्याचं स्टार्टिंग पॉईंट हा दच असतो. खूप ठिकाणी हा द नी स्टार्ट होतं वाक्य, तर 2 वाक्याचं द जर स्टार्ट असेल तर एक वाक्य माणसाकडनं गायब होऊन जातं, कारण त्याच्या डोक्यात एकच गोष्ट असते की मला 7 मिनिटांमध्ये हा पूर्ण पॅसेज टाईप करायचा आहे. आणि मग तो काय करतो का तो पटापट पटकन कसा पॅसेज होईल तो ह्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करत असतो. त्याच्यामुळे तो एक वाक्य पूर्ण सेंटेन्स किंवा एखादी लाईनच गायब करून टाकतो आणि पुढचं वाक्य लिहितो. पण लक्षात ठेवायचं त्याच्यानंतरचं पुढचं सगळं सेंटेन्स हे चुकीमध्ये ग्राह्य धरलं जातं. हे बरोबर होऊ शकत नाही, कारण त्याची जागा बदलली,
जरी शब्द तुम्ही बरोबर लिहिले असले तरी. त्याच्यामुळे अशा केसमध्ये पूर्ण मार्क्स कट होऊ शकतात. सर लेफ्ट हँड साईडला तुम्ही राईटला केलं आणि त्या 3 पॉईंटला घ्या म्हणून म्हणाला नाही. लेफ्ट हँडला ठीक आहे, आता काहीतरी मेसेज आला त्याच्यामध्ये त्यांनी दिलं तुम्ही लेफ्टला घ्या, राईटला करायला सांगितलं आणि आता कळालं नाही मला काही, ठीक आपण त्याला सोडून देऊया. पॅसेज पूर्ण झाला नाही. परत एकाने कमेंट टाकली पॅसेज पूर्ण झाला नाही. आता पॅसेज किती पूर्ण झाला नाही, किती राहिला, काय राहिलं त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. काही कमेंट करू शकत नाही. तरी एक लाईनमध्ये किती वर्ड असतात मित्रांनो, असं काही स्पेसिफाय नसतं लाईनमध्ये किती वर्ड असतात. त्या स्टोरी टाईपच्या रिक्वायरमेंटनुसार ते वर्ड असतात, पण असं काही फिक्स नसतं की एवढ्या लाईनमध्ये एवढेच वर्ड असतात आणि फिक्स तेवढेच वर्ड येणार असं काही नाही. अंदाजे पकडून चला 6-7 वर्ड असतात एका लाईनमध्ये, पण असं काही फिक्स नाही. ते कमी असू शकतं, कधी जास्त असू शकतात, त्याच्यामुळं त्याचं काही हे नाही. सर मला जीसीसी टीबीसी इन्स्टिट्यूट सुरू करायचं आहे. मी याच्यावरती कमेंट केलेली आहेत का ही गोष्ट कमेंटमध्ये सांगण्यासारखी नाही, मला तुम्ही पर्सनली संपर्क करा. परत एक कधी सर माझ्या इंग्लिशच्या 30च्या एक्झाम्स होती, त्यामध्ये माझी स्टेटमेंटमध्ये खूप मिस्टेक झाल्या आणि लेटर आणि मेल करेक्ट आहे. सर स्टेटमेंटमध्ये 0 मार्क्स पडले तर पास होईल का? परत त्याच प्रश्नाचं उत्तर आहे, स्टेटमेंटला जरी 0 मार्क मिळाले, फक्त लेटर ईमेल्समध्ये तुम्हाला जर 14च्या पुढे मार्क्स मिळाले तर तुम्ही पास व्हाल. नंबर कीज कोणत्या यूज करायच्या? इंग्लिशसाठी तर नंबर कीज तुम्ही कोणत्या वापरा, पण मराठीसाठी नंबर कीज ह्या जे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यावरचे नंबर्स वापरायचे. ते नंबरने तुम्ही नंबर टाईप करा, नंपॅडचा यूज करू नका. आणि इंग्लिशसाठी तर तुम्ही इकडले नंपॅडचे पण नंबर वापरू शकता किंवा वरचे नंबर वापरू शकता. सर माझा 30चा पेपर खराब गेला जर, आणि आत्ता उद्या माझा 40चा पेपर आहे, जर 30 मध्ये फेल झाले तर 40 मध्ये पण मला फेल करतील का? मित्रांनो हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांचा आहे. समजा आम्ही 30 मध्ये फेल झालो तर 40चं काय होणार? तर मित्रांनो सध्या अजून त्याच्यावरती अनुत्तरित आहेत. सध्या आपण ह्या गोष्टीची वाट बघू का ते तुम्हाला 40चं सर्टिफिकेट देतील जरी तुम्ही 30 पास नाही झाले तर. पण शेवट आयोगाच्या वरती डिपेंड आहे. ही पहिलीच परीक्षा आहे की ज्या विद्यार्थी 30 आणि 40 एकत्र बसलेले आहेत कंपल्सरी, आणि ह्यावेळेस त्यांनी असं सांगितले की जोपर्यंत तुम्ही 30 करत नाही तोपर्यंत तुम्हाला 40ची एक्झाम देता येणार नाही, पण तुम्ही ह्या टायमाला दोन्ही एक्झाम देऊ शकता 30 आणि 40. त्याच्यामुळे आता रिझल्ट आल्यावरतीच आपल्याला कळेल का तुम्हाला 40चं सर्टिफिकेट मिळेल का नाही मिळेल. ते कधी चेक, कोणत्या केसमध्ये? जो विद्यार्थी 40 मध्ये पास झाला आणि 30 मध्ये फेल झाला. जर तुम्ही 30 मध्ये फेल झाला तर 40 फेल करणार संबंधच काही येत नाही. 40 ही वेगळी गोष्ट आहे. 40 मध्ये जरी पास झाला तर होऊ शकतं ते होल्ड करून ठेवतील सर्टिफिकेट. ज्यावेळेस तुम्ही 30 पास व्हाल तर त्यावेळेस तुमचं 30चं पण सर्टिफिकेट आणि 40चं सर्टिफिकेट दोन्ही एकत्र रिलीज करू शकतील, किंवा होऊ शकतं तुम्हाला ह्या वेळेस ते 40चं सर्टिफिकेट देतील पण 30 तुम्हाला पास करायला सांगतील किंवा तुम्हाला ती एक्झाम भरायला सांगतील. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. स्टेटमेंटमध्ये किती चुका केल्यावर मार्क्स कट होतात? स्टेटमेंटमध्ये एक चूक जर केली तुम्ही तर तुम्हाला अर्धा मार्क कट होतो. मग तुम्ही जर अशा 15 चुका केल्या तर तुम्हाला 0 मार्क मिळणार, कारण तुम्हाला टायपिंगला 7.5 मार्क आणि प्रेझेंटेशनला 7.5 मार्क आहे. पण जोपर्यंत तुम्ही टायपिंग प्रॉपर करत नाही, टायपिंगमध्येच जर चुका केल्या त्यानंतर प्रेझेंटेशनला तुम्हाला मार्क मिळणार नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. खूप विद्यार्थी काय करतात, त्याचं एक चुकतं स्टेटमेंटमध्ये तर ते जसं टाईप करायला सुरुवात करतात तसं लगेच प्रेझेंटेशन करायला सुरुवात करतात किंवा लेटरमध्ये. मित्रांनो ही गोष्ट चुकीची आहे. पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ तुम्ही टाईप करून घ्या आणि त्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. जेणेकरून तुम्ही टाईप न करता, जरी मिस्टेक न करता टाईप केलं तर तुम्हाला 7.5 मार्क मिळतील लेटरला किंवा स्टेटमेंटला. आणि जसं जसं तुम्ही पुढे प्रेझेंटेशन करत जाल तसे तसे तुमचे मार्क त्याच्यामध्ये ॲड होत जातील, तुम्हाला ते प्लसमध्ये होतील. आणि समजा जरी काही प्रेझेंटेशन करायचं राहिलं तर ते मार्क फक्त कट होतील, बाकी पूर्णचे पूर्ण मार्क मिळेल. पण समजा तुम्ही लेटर स्टेटमेंट टाईपच केलं नाही आणि तुम्ही अर्ध टाईप केलं, अर्ध टाईपच नाही केलं, तर अर्ध टाईप नाही केलं म्हणजे तुमचे अर्धे मार्क तर असेच कट होणार. म्हणजे 15 जर त्याच्यात जर तुमचे शब्द असतील तर 15 म्हणजे 7.5 मार्क पूर्ण गेले टायपिंगचे, मग काय राहणार नाही. मग तुम्ही प्रेझेंटेशन कशाचं केलं आणि कशाचे मार्क्स तुम्हाला मिळाले. तर खूप विद्यार्थी ही चुकीची स्टेप वापरतात, त्याच्यामुळे ते खूप वेळेस स्टेटमेंटमध्ये पूर्णतः 0 मार्क्स मिळतात. खरं तर स्टेटमेंट टाईप करण्याची जी पद्धत आहे ती तशीच आहे का पूर्ण पहिल्यांदा किंवा लेटर टाईप करायचे, पूर्ण टाईप करून घ्यायचं आणि मग प्रेझेंटेशन करायचं, म्हणजे तुम्हाला अर्धे मार्क जरी मिळतात. आणि त्यानंतर जेवढा टाईम राहील तेवढा तुम्ही वेळेमध्ये परत प्रेझेंटेशन सुरुवात करत गेला तर नक्की त्याचे तुम्हाला मार्क्स प्लसमध्ये होत जाणार आहे. सर प्लीज ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा व्हिडिओ बनवा. आपल्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनवरती खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, खूप साऱ्या मुलांच्या कमेंट आलेल्या आहेत का सर प्लीज काही इम्पॉर्टंट जे क्वेश्चन्स आहेत ना जीसीसी टीबीसीचे ते आम्हाला प्लीज पाठवा ना. मित्रांनो मी काही कोणत्या आयोगामध्ये कामाला नाही, असं इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे काही नसतं. इम्पॉर्टंट वगैरे क्वेश्चन असं काही नसतं. क्वेश्चन बँक असते, टोटल राऊंड अबाउट ही 800-900 क्वेश्चन बँक आहे पूर्ण प्रश्नांची. प्रत्येक एक्झामला त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये ही क्वेश्चन बँक इन्सर्ट केली जाते 300-400 क्वेश्चनची, आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे 25 क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे मी
तुम्हाला असं कोणतं सांगू शकत नाही की हे घ्या 25 क्वेश्चन किंवा हे घ्या 50 क्वेश्चन, हेच करा आणि हेच येतील, असं नाही. हे टोटल एक 800-900 क्वेश्चनची पूर्ण बँक आहे आणि त्याच्यातले पर्टिक्युलर काही क्वेश्चन प्रत्येक एक्झामला ते टाकत असतात किंवा इन्सर्ट करत असतात आणि त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन येतात. शक्यतो तुम्ही सगळे क्वेश्चन जर डोळ्या काढून घातले किंवा वाचले एकदा तरी तुम्हाला लक्षात राहील. कॉमन क्वेश्चन असतात, तुम्ही जे रोजच्या याच्यामध्ये वापरतात, वर्डमध्ये, एक्सेलमध्ये, त्याच लेवलचे क्वेश्चन असतात. खूप काही वेगळं तुम्हाला असं सिलेबसच्या बाहेरचं विचारलं जात नाही. त्याच्यामुळे फक्त 40चे क्वेश्चन थोडेसे अवघड असू शकतात, कारण ते वर्ड, एक्सेल आणि थोडेसे काही ग्राफिक डिझाईनवरती पण विचारले जातात. पण नॉर्मली वर्ड, एक्सेलचे क्वेश्चन जरी केले तर तुम्ही करू शकता. 25 पैकी फक्त तुम्हाला 10 मार्क पाहिजे. त्याच्यामुळे क्वेश्चन, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे. खूप विद्यार्थ्यांचं फक्त कॉन्सन्ट्रेशन एकच असतं, पॅसेज आणि पॅसेज आणि पॅसेज. ना ते स्टेटमेंटवरती लक्ष देतात ना ते लेटरवरती लक्ष देतात आणि ऑब्जेक्टिव्हचं दूरपर्यंत त्यांचा संबंध नसतो. मग आगल्या दिवशी माझ्यासारख्या चॅनलच्या व्हिडिओला बघितलं, मग व्ह्यू किती येतात त्याच्यावरून कळतं की मुलं आज ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन बघू राहिले. तर तोपर्यंत ते बघत नाही, मग शेवटच्या 2 दिवसात 3 दिवसात ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघतात. पण ठीक आहे, जरी शेवटचे 2-3 दिवस तुम्ही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघितले आणि एकदा वाचून तुमच्या जर लक्षात राहायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, होऊ शकतं. तर होऊ शकतं, काही असं इश्यू नाही. 10 मार्क मिळणं असं अवघड नाही वाटत. त्याच्यामुळं ऑब्जेक्टिव्ह तुम्ही वाचा किंवा जिथं तुम्हाला PDF मिळेल PDF घ्या. काही बुक्स आहेत क्लासमधून घ्या, जिथून तुम्हाला मटेरियल मिळेल ना मित्रांनो तिथून तुम्ही घ्या. काही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती सगळेच व्हिडिओ आपण टाकलेले आहे. प्लेलिस्टमध्ये जायचं, प्लेलिस्टमधून ना तुम्ही चेक करा GCC TBC, तिथे सगळे फक्त GCC TBCचेच व्हिडिओ तुम्हाला येतील. तुम्ही चॅनलवरती गेला 1-2 व्हिडिओ बघतात आणि परत कमेंट टाकतात, सर याच्यावरती व्हिडिओ बनवा, त्याच्या व्हिडिओ. अरे मी व्हिडिओ बनवून बेजार झालो आणि तुम्ही मला परत त्याच गोष्टी सांगता की त्याच्यावरती व्हिडिओ बनवा. आणि काही विद्यार्थी सांगता नाही, मग आता 2024चा लेटेस्ट व्हिडिओ बनवा. असं काही नसतं, पाण्यासारखं शिळं वगैरे होतं असं काही प्रकार नसतो. क्वेश्चन बँक तीच असते. थोडेफार इकडले तिकडले परत थोडेसे क्वेश्चन चेंज करतात, काही नवीन ऍड करतात, काही जुने काढून टाकतात आणि खूप जण सॉफ्टवेअर वापरतात वेगवेगळे सॉफ्टवेअर मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. समजा तुमच्याकडे सॉफ्टवेअर असेल किंवा क्लासमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत असेल तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची प्रॅक्टिस करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. आणि आपल्या चॅनलवरच्या टेलिग्रामवरती आपण त्या PDF टाकलेलेच आहेत, त्या जरी वाचल्या तरी तुम्हाला इझी 10 मार्क मिळू शकतात. त्याच्यामुळे मला वाटतं ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न तुमच्यासाठी सॉल्व्ह झालेला असेल. सर एक्झामला अंडू कंट्रोल Z होईल का? तर खूप वेळेस काय होतं, मुलं टाईप करताना अचानक काहीतरी सिलेक्ट ऑल होतं किंवा एखादं बटन दाबलं जातं आणि सगळं गायब होतं. ते गायब होत नाही, ॲक्च्युअली स्क्रोल साईडला जातो किंवा एंटर दाबून तुमचा स्क्रोल चेंज होतो आणि स्क्रीनवरती तुम्हाला पूर्ण ब्लँक दिसतं. तर ते ब्लँक झालं नसतं, तुमचं स्क्रोल चेंज झालं असतं, झूम चेंज झालं असतं. त्याच्यामुळे स्क्रीनवरती त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत नाही. अशा वेळेस थोडंसं शांततेत घ्या, तुमचं झूम बघा, तुमचा स्क्रोल बघा, अपडाऊन करून बघा. होऊ शकतं त्या गोष्टी परत आल्या असेल, नाही आलं तर तुम्हाला अंडू ऑप्शन दिलेलं आहे. तुमच्या हॉल तिकीट तुम्ही पूर्ण वाचा, त्या हॉल तिकीटवरती एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे GCCनी. जर असं काय झालं तर तुम्ही अंडू वापरू शकता. अंडूचा ऑप्शन तुम्हाला थोडं ऑन करून दिलेलं आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. पण अशी गोष्ट खूप रेअर केसमध्ये येऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे अंडू वापरण्याच्या अगोदर आपण स्क्रोल एकदा चेक करा. स्क्रोल जर चेंज झाला तर एक्सेलमध्ये किंवा वर्डमध्ये फक्त तुम्हाला ब्लँक दिसतं आणि टेक्स्ट दिसत नाही, कारण ते असतं फक्त ते स्क्रोल झालं असतं, ज्याची जागा बदललेली असते. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. ज्यावेळेस असं काही गोष्ट होईल तर थोडं शांत राहायचं आणि स्क्रोल चेंज करायचा आणि चेक करून घ्या. होऊ शकतं तुमचं कंटेंट तुम्हाला परत मिळून जाईल. मित्रांनो, आपल्या ऑलमोस्ट खूप सारे कमेंट आपण कव्हर केलेले आहेत. जर अजूनही काही चुकून राहिले असेल कमेंट काही विद्यार्थ्यांचं तर तुम्ही परत कमेंट टाका त्याच्यावरती. मी परत एखादा व्हिडिओ घेईल मराठीच्या एक्झाम झाल्यानंतर. परत आपण एक व्हिडिओ बनवू कमेंटचा. कमेंट टाकत राहा, कमेंट करत राहा. डायरेक्ट माझा मोबाईल नंबर मी दिलेला आहे, कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, कम्युनिकेशन करा, काही प्रॉब्लेम्स नाही. एखाद्या वेळेस फोन नाही उचलला तर दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला स्वतःहून फोन करेन. आणि शक्यतो मी फोन करतोच आहे. तुमच्या समस्या असतील तिथपर्यंत मी जायचा प्रयत्न करतो, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर जर काही एखादी समस्या राहिली असेल, चुकून राहिली असेल, नजर चुकीने राहिली असेल, जाणून बुजून तुम्ही कधी करत नाही पण राहिली असेल तर सॉरी, त्या विद्यार्थ्यांसाठी परत तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमची समस्या सांगा. नक्कीच आपण त्याच्यावरती निरसन करूया. आणि मित्रांनो, तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो विश्वास टाकला, ज्या गोष्टी तुम्ही माझ्या मार्गदर्शन घेतात. लक्षात ठेवा, गुरुही खूप महत्त्वाचा असतो आणि शिष्यही खूप महत्त्वाचा असतो. शिष्य खूप महत्त्वाचा यासाठी असतो का गुरुला महत्त्व फक्त शिष्यामुळे येतं. लक्षात ठेवा, ज्यावेळेस शिष्यच नसेल तर गुरुचा काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे तुम्ही माझे जे व्हिडिओ बघतात, कमेंट करतात, तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारतात, तुमच्या समस्या मांडतात आणि त्या खरंच सोडवण्यासाठी मला खूप आनंद होतो. मी माझ्यातला खूप वेळेचा वेळ तुमच्यासाठी द्यायचा प्रयत्न करतो. पण शेवट कसं असतं, संसार असतो, व्यवसाय असतो, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. कधी कधी काही गोष्टी राहू शकतात किंवा त्या राहिल्या जातात. पण मी जाणून बुजून कोणती गोष्ट टाळत नाही किंवा करत नाही आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. खूप सारे विद्यार्थी असे की जे मिडल क्लास फॅमिलीमधले आहेत, खूप
शेतकरी विद्यार्थी घरून आलेले आहेत. म्हणजे काय ज्याला बोलतो ना आपण एकदम सामान्य विद्यार्थी आहेत. तर अशा विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे आपल्या चॅनल थ्रू, अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही अजूनही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि अजूनही तुमच्या काही समस्या असेल तर कमेंट करा. आपण परत त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया, ज्याच्यावरती चर्चा करूया आणि परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.